नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सध्या आहोत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कोळे या गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी जुनं पारंपरिक महाराष्ट्र केसरी हे भव्य दिव्य मैदान या ठिकाणी संपन्न झालं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली ती म्हणजे माळशिरस तालुक्याची आणबाण असणारा शाण असणारा कारुंडेकरांचा चिक्यासोबत पळाला स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा सर्जा दादा. आणि मित्रांनो, आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक अजित शेठ आहेत. अजित शेठ जगताप आहेत. दादा नमस्ते. नमस्ते दादा, काय सांगाल, तुम्ही आज महाराष्ट्र केसरी कोळे मैदानाच्या किताबाचे मानकरी ठरले आहात. काय सांगाल या विजयाच्या विषयी? आज सर्व पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी घटना घडली, आमचे लाडके दादा बारामतीचे आज जे विमान अपघातामध्ये मृत्यू झाला त्याबद्दल माझा चिक्या प्यार महाराष्ट्राची आणि आम्ही सर्व टीम दादांना आम्ही एक आदरांजली वाहतो. दादा गेले ना, खूप दुःख वाटलं, कारण मी स्वतः दादाच्या कॅम्पसमध्ये राहिला आहे. इतकं वाटलं की दादा शनिवार रविवार ते येतात आमच्या कॅम्पसला, तिथं भेटतात, VPच्या पूर्ण चक्कर मारतात. आणि दादा सकाळी त्यांचं जे आहे कामकाज ते सकाळी 6:30च्या आसपास चालू करायचे. माझा मुलगा सोडताना मी नेहमी जायचो तिथं, गाडी पार करायचो मी आणि दादाच्या समोर पेस चालू असताना मी त्याच्याकडे बघत बसायचो. तर असं जाणवं मला गेलं की आज एवढा मोठा महाराष्ट्राचा नेता आपला, एवढा कष्ट आज महाराष्ट्र त्या व्यक्तीने चाललंय. आज त्यांचं घरानं 40 वर्ष राजकारणात होते, पण असा पहिलाच नेता पाहिला. मी खूप नेत्यांच्या जवळ राहिलोय, मोहिते पाटलाचा आम्ही कार्यकर्ते बरं का, आणि दादांचे कार्यकर्ते. तर दादा स्वतः एवढं करून उठतात आणि येतात, ही खूप प्रेरणादायी आहे. दादांचे खूप अनेक किस्से आहेत आमच्या बारामतीमध्ये बरं का. हे दादा पाठीमागच्या 15 वर्षापूर्वी बारामतीमध्ये आलते, त्यावेळेस आमच्या साईडला जे सुशोभीकरणाचं काम चालू आहे, आता न्यू मॅरेथॉन घडलं, तर दादा आलते. दादांच्या जवळ आम्ही स्वतः मी थांबलो, तर एक खालचं ही निघालं, ब्लॉक असतात ते दादा मला तिरकं लागलं, त्याला काढायला लावलं कॉन्ट्रॅक्टरला. ही गोष्ट असं एका नेता बघू शकतो, हे खूप म्हणजे अभ्यासपद आहे. आमचा तो नेता गेला की आम्हाला एवढं भावनिक झालं त्या दिवशी. त्या दिवसापासून आजपर्यंत की रात्री आम्हाला म्हणजे सगळीच आमची फॅमिली असून दे, आमच्या ग्रुपमधले सगळे लोकांना म्हणजे झोपून नाहीत, माझं आठवण येते आम्हाला. आणि आमच्या घरापासून दादांचं साधारणपणे 500 फुटावरच त्यांना आज त्यांचा विधी झाला. संध्याकाळी टायमिंगला मी त्या कॅम्पसात जातो, इतकं दुःख वाटतं त्यांच्याकडे पाहिलं ना. दादांनी जी आम्हाला बारामती कर म्हणजे महाराष्ट्राला तर दिलंच, पण बारामती कर म्हणजे दिलंय ना ते खूप कमी आहे. संपूर्ण महाराष्ट्राने बारामतीतून बघा की आज खरंच बरं का की आपल्या इंडियामध्ये जे टॉपची सिटी आहेत ना ती बारामती बनवली, आणि बाहेरच्या देशातही आम्ही फिरून आलो आहे, त्यांच्यासारखं दादांनी ते बनवलेलं आहे. म्हणजे दादांचा छोटासा किस्सा आहे ते ब्लॉकचा एक. दादांचे आणि तुमचे संबंध कसे होते? एखादा तुमचा वैयक्तिक किस्सा सांगा. वैयक्तिक म्हणजे माझ्या व्यवसायामध्ये दादांनी मला रेल्वेचं काम आम्हाला दिलं. त्यानंतर मला सांगतो, आज आमचं थोडंसं एक प्लांटची निर्मिती होती, तर मी दादांच्या PNला भेटलो मागच्या 1 महिन्यापूर्वी. तरी मला 100% तू कर म्हणले, काय नाही जे लागतील ती मदत आम्ही करतो. मग याच्यातून आम्हाला कळलं की व्यावसायिकांना दादांनी खूप मोठी मदत केली आहे. आणि दादा असं काहीच नाही बरं का, मी सर्वसामान्य माणूस आहे, व 100% ओळखतात का तर ओळखतात. लोकांचा भ्रम आहे दादा कडक होते दादा, पण कशासाठी चुकीचं त्यांना चालत नव्हतं कधीच कुठली गोष्ट. तर ती गोष्ट दादांची मला आठवली, एवढं दुःख वाटलं आम्हाला सगळ्यांना बरं का की दादा आपल्यात आज नाहीत. आम्हाला असं जाणवतं जवळ गेलं ना शनिवारवर दादा येतील, म्हणजे असं अजून सुद्धा जाणवतं. ज्यावेळेस किस्सा काढला, हे माझे मामा आहेत, आम्ही तिथं 1/2 तासामध्ये पोचलो होतो. दादांची बॉडी तिथून नेली, त्यावेळेस आम्ही पाहिलं लोकांची विचारपूस 1-2 लोक आले व गाडी पाहिल्यानंतर काय झालं आम्ही विचारलं, तर त्यांना ते जाणवलं नाही दादाची बॉडी होती म्हणून. ज्यावेळी त्यांना कळालं त्यावेळेस ती लोक अक्षरशः रडत होती सगळीच, कारण दादाची बॉडी त्यांना लक्षात सुरुवाती आलं नाही. म्हणजे त्यांचे PA आले तिथं, त्यावेळेस समजलं गेलं की दादांच्या घड्याळावरून कळालं की दादांची ती बॉडी आहे म्हणून. आणि एवढं दुःख झाले बरं का की आपल्याला शब्दात व्यक्त करता येत नाहीये, कारण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या माणसाच्या जवळ असता त्यावेळेस समजतं की एवढा मोठा आधार होता. मी आज मराठामध्ये माझा पोकल्यांचा व्यवसाय आहे, पूर्ण संबंध मराठा चालतो. आम्ही आवर्जून सांगायचं की आम्ही कुठलाही बारामतीचा आहे आणि पवार फॅमिलीच्या जवळ आहे. लोक माझे मित्र यायचे भेटायला वगैरे, ते आवर्जून त्यांचं घर बघायला यायचे, आम्ही स्वतः दाखवायचं त्यांना. लोकांना विशेष वाटायचं की दादा एवढ्या जवळ राहतात. तर हे खूप मोठे किस्से आहेत, फक्त आमचा आधार गेला त्याच्यामध्ये. भावनिक झालाय म्हणजे फार असे ऋणावर बंद आहेत तुमचे आणि पवार कुटुंबाचे अनेक वर्षांचे संबंध आहेत. म्हणजे 100% बरं का दादांनी जे काय आम्हाला दिलं ना बरं का, की खूप काय दिलं. संपूर्ण बारामती असून द्या, संपूर्ण महाराष्ट्राला. ते ज्यावेळेस आम्ही बघतो, आत्ता मी सकाळी ज्यावेळेस चालत गेलो त्यावेळेस मला असं वाटलं
की आज काय दिलं आणि हे कसं म्हणजे काय विचार असलेल्या लोकांचे बाबा त्यावेळेस की बाबा हे कसं करायचं काय नाही दादांचे म्हणजे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. दादा आज महाराष्ट्र केसरीचं कोळेच्या मैदानाचा प्रथम क्रमांक केला. तो एक वेगळाच आनंद आहे. आज आनंद म्हणता येणार नाही आपल्याला बरं का. 100% दादांसाठी आदरांजली आणि त्याबरोबरच आमचे म्हणजे या क्षेत्राचे दैवत म्हणलं चाल पंढरेट फडके यांची काल पुण्यतिथी होती, तर त्यांनाही चिकेने आणि सर्जेने आदरांजली दिलेली आहे. त्या दोन्ही- आजचा हा आज आवरून सांगायचं का दादांचे किस्से म्हणजे आज म्हणजे ही गोष्ट कळावी की दादांकडे स्वतःकडे ही बैल जोडी होते आणि दादांनी प्रथम शेतीच केलेले. जरी साहेब स्वतः असते खासदार आज साहेब स्वतः 4 वेळेचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, पण दादांनी पहिल्यांदा शेती करूनच ते वर गेलेत. दादांच्या घरी अजूनही बैलजोडी आहे आणि पवार कुटुंब बैला एवढं प्रेम करतं. 1-2 वेळेस तुम्हाला सांगतो आम्ही नंबर 12 झाली त्यावेळेस ताईंना सुद्धा बैल बाबा समजा चिक्या बकासूर ही जी बैल आहेत बाबा चिमण्या वगैरे ह्यांची आवड आहे, ह्यांना माहिती आहे बैलांची, हे आवर्जून मला सांगायच्याच गोष्टी आहे. दादा आज एक महाराष्ट्र केसरीचा गुलाल पटकवला आहे, नागठाणेचा पण प्रथम क्रमांक केला. आजचा गुलाल किती महत्त्वाचा? 100% आजचा गुलाल बैलासाठी महत्त्वाचा होता, आमच्या टीमला महत्त्वाचा होता. कारण कोळ्याचं मैदान गेल्या वर्षी माझ्याकडनं मार खाल्ला होता. फक्त एक इतीमध्ये फक्त गाडी सीमेला मार खाल्ल्यामुळे नंबर नव्हता झाला गेल्या वर्षी आमचा, पण आज चिकन दाखवून दिलं आणि त्याचं जी आज पळण्याची कॉन्स्टंटपणा पळतोय तो प्रत्येक मैदानात तो गुलाल प्राप्त करतोय. 1 नंबर 2 नंबर करतोय. आज चिक्या एक मला असं वाटतंय आपला देव बकासूर मथुर आज लखन आपल्या ते स्टँडर्ड बैल पळतोय, रोडचा सर्जा पळतोय. ते टॉपची जी बैल आहेत पहिल्या 10मध्ये त्यात हा माझा बैल मोडतोय आणि बैलाने मला खरंच बरं का खूप काय दिलं, म्हणजे माझी ओळख करून दिली मराठीमध्ये. त्यानंतर तुम्हाला सांगतो बैलाचं जे आहे काय गोष्टी बाबा कॉन्स्टंट पळणं. आज आधारातनं बैल उठला आणि 3 मैदानामध्ये 3ही नंबर केले, हे सगळ्यात महत्त्वाची बाजू आहे जिकायची. आजचा विजय कोणाला समर्पित करायला हवा? अजितदादांना आजचा विजय माझा समर्पित करतो. आज आपण वळूयात आता अमर शेट यांच्याकडे. अमर शेट नमस्ते. अमर शेट काय सांगाल आजच्या महाराष्ट्र केसरी गुलालाच्या विषयी? आजचा महाराष्ट्र केसरीचा गुलाल आमच्यासाठी तसा महत्त्वाचा होता, कारण मागच्या वर्षी आमच्याकडे बैल हा आला होता चिक्या, त्यावेळेस आमचं पहिलं दुसरंच मैदान होतं, त्यावेळेस म्हणजे एवढा बैल आमचा प्रिपेअर नव्हता आणि मागच्या वेळेस एक अर्ध्या फुटामध्ये आमचा इथे सेमी आम्ही मार खाल्ला होता. त्याच्यामुळे आम्हाला हे मैदान अत्यंत महत्त्वाचं होतं. आम्हाला इथे आज कसल्याही परिस्थितीमध्ये विजय पाहिजे होता आणि तो आमच्या चिक्याने दिला आम्हाला. गुलालाच्या विषयी काय सांगाल? आजचा गुलाल कोणाला समर्पित करा? आजचा गुलाल म्हणजे आम्ही दादांना समर्पित करू, कारण अजितदादा हे आमच्या म्हणजे एकदम जवळचे होते. कारण आता माझ्या घरापासून दादांचं घर एकदम जवळ आहे, 3 किलोमीटरचं पण अंतर नाही आहे, एवढ्या जवळ दादांचं आमचं घर आहे. आणि कंटिन्यू दादा म्हणजे आमच्याकडे यायचे. तर दादा म्हणजे कसं होतं की एक मोठ्या भावासारखा माणूस होता, कधी हक्काने दादांपर्यंत जायचं अधिकार प्रत्येकाला होता आमच्या इथे, त्यामुळे दादांना समर्पित आहे. धन्यवाद.